पालकची भजी बघा कशी मस्त टम्म फुगलेत ना, आणि खायला पण तेवढेच चविष्ट. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक भजी. पालक भजी बनवण्यासाठी ना मी इथं बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. चाळून घेतले बेसन पीठ. हे 2 मिनटं साईडला ठेवूया. आणि इथं बघा वाटणाचं साहित्य आपण पाहू. आणि पालक हिरवा ताजा छान पालक आणला होता मी, त्यातलीच अशी पानं काढून घेतलीत मस्त हिरवीगार. स्वच्छ धुवून घ्यायची पालकची पानं. आता आपण आहे ना पीठ कालवण्यासाठी एक वाटण बनवून घेऊ. टाकूया हिरवी छान कोथिंबीर, लसूण पाकळ्या 2-4, आणि ना 5-6 हिरवी मिरची. बघा तिखटवाली मिरची आहे ही. तिखट मिरची घेतली ना छान चविष्ट भजी लागतात पालकची. थोडासा ओवा, पाव चमचा आणि पाव चमचा जिरी, हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. थोडंसं मीठ टाकू वाटणासाठी. लगेच हे पिठामध्ये कालवायचं आहे ना, मग त्या वाटण काय आपलं काळं वगैरे पडणार नाही. लगेच आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून हे बारीक करून घेतलं बघा. छान मस्त हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण पीठ कालवून घेऊया एका भांड्यामध्ये. एक वाटी बेसन पीठ भांड्यामध्ये टाकलं. आता काय करायचं, हे वाटण आहे ना टाकून घेऊ आपण बेसन पिठामध्ये. पालक भजी बनवण्यासाठी ना हे मिश्रण छान चविष्ट व्हायला लागतं. वरचं पालक भजीचं तवा भजी छान चविष्ट लागतात. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान मिक्स करून घेऊया पीठ. जास्त पातळ पण नाही करायचं. थोडंसं किंचितसं हळद टाकली. आणि बेसन पीठ आहे ना त्यासाठी टाकायचं आपल्याला थोडंसं चिमूटभर हिंग. छान व्यवस्थित आपण हे पीठ कालवून घेऊया. थोडंसं सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं आणि पीठ कालवल्यानंतर परत पाणी लागलं तर परत टाकू आपण. पण लगेच जास्त पाणी टाकून आहे ना पीठ जास्त पातळ नाही करायचं. बघा असं झाले, पण थोडंसं घट्ट वाटतंय ना, थोडंसं पाणी टाकू आपण अजून याच्यामध्ये. अजून थोडंसं पाणी टाकून आहे ना बघा ह्या पद्धतीने असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पातळ नाही करायचं, पानांना पीठ लागलं पाहिजे ना, असं मिक्स करून घ्यायचं. आता काय करू आपण, असं बेसन पिठामध्ये आहे ना छान असं पानाला बेसन पीठ लावून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे, आपण भजी तळून घेऊया. तेल बघा गरम करायला ठेवले मी. भजी तळून घेऊ. असं पीठ आहे ना पानांना लागलं पाहिजे, असं पीठ कालवून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. 2-2च पानं तळून घ्यायची. आणि पानांना असं थोडे देठ ठेवले ना तर आपल्याला आहे ना पकडून असे तेलामध्ये सोडता येतात. बघा किती मस्त छान टम्म भजी फुगले ना. उलटपालट करून छान तळून घ्यायची भजी. मस्त असे भजी तळून झालेले आहेत. ताटलीमध्ये काढून घेऊया. बघा कसे मस्त टम्म फुगलेत ना. खायला पण तेवढेच चविष्ट लागतात हे पालक भजी. तर हे 2 भजी मी तुम्हाला तळून दाखवले ना, असेच मी सर्व भजी तळून घेणार आहे. एकदम मस्त खुसखुशीत आणि चविष्ट भजी इथं आपली झालेली आहेत. तर छान मस्त ही पालक भजी